नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव तानाजी विश्वासराव नांगरे. ओके, तुमचा जरा परिचय सांगा. कापूर वरून इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझ्या गायच्या धंद्याला सुरुवात झाली 2004 साली. माझ्या गोट्यात पूर्वी 3 गायी होत्या. मग या 3 गायीपासून माझ्या 43 गाया झाल्या 19 वर्षात. या 19 वर्षात मी 2 ते 3 वेळा चढ उतार बघितले या धंद्यात. काही वेळा दुधाचे दर ढासळले, काही वेळा गायींच्याकडे साथ मिळाली नाही. त्यातून मला अनुभव काही येत गेले. काही ठिकाणी लॉस झाला. त्या ह्याच्यातलं सवरत आता मी वेल सेटलमेंट झाले. धंद्यात असा जास्त फायदा नाही, पण तोटा पण नाही. जर योग्य नियोजनानं हा व्यवसाय केला आणि योग्य प्रतीचं खाद्य वापरलं तर गाईचा व्यवसाय हा केव्हाही फायदेशीर ठरू शकतो. आता तुमच्या शेडवर किती गाय आहेत टोटल? आता माझ्या शेडवर टोटल लहान मोठी 32 जनावरं आहेत. 32 जनावरं. त्यात येणार दूध देणारं किती आहे? त्या दूध देणारे आता माझ्या टोटल 10 गायी आहेत. आणि 10 गायीमध्ये माझं आत्ता दोन्ही वेळचं 211 लिटर दूध आहे. दोन्ही वेळचं 211 लिटर दूध आहे तुमचं? 211 लिटर दूध आहे. आणि साधारणतः 3.5 ते 3.7 फॅट माझी सरासरी आहे. दर किती पडतो? SNF 8.5 ते 8.8 ह्या दरम्यान लागतो. आणि खाद्य मी जनावरांना प्रामुख्याने शेंगपेंड, सरकी, गव्हाट्टा आणि गहूसा आणि बार्ली. तुमचं महिन्याचं नियोजन सांगा की, म्हणजे तुम्ही कसं करता? माझं सगळं खुराक हा मी जोखून घालतो. माझं नियोजन ठरलेलं असते की ही खुराक एवढा किलो घालायचा, हा खुराक एवढा किलो घालायचा. आणि धारेचं टायमिंग माझं सकाळी 6 ते आणि दुसरं टायमिंग संध्याकाळी 6. सकाळी 5 वाजता माझ्या गोठ्याचं काम चालू होतं. पहिल्यांदा जनावरं आत घेणे मुक्त गोठ्यातून, परत त्यांना खुराक घालणे, खुराक घातल्यानंतर वैरण घालणे आणि वैरण घातल्यानंतर मिल्किंगला चालू करणे. मिल्किंग चालू झाल्यानंतर मग तिने काय कुट्टी खाल्ल्या नाही खाल्ल्या, कोणी खाल्ल्या त्यांना परत कुट्टी घालायची. सगळं झाल्यानंतर बरोबर 9 ते 10च्या दरम्याने जे गव्हाणी जे राहिलेली असेल ती कुट्टी काढणे आणि गायात धुवून घेणे. डेली गाय धुतल्या जातात आमच्या इथं. गाय धुवून झाल्यानंतर 11 वाजता गोठा माझा काम पूर्ण बंद होतं. परत आम्ही सायंकाळी 5 वाजता गोठ्यात काम करतो. 11 ते 5 गायांना पूर्ण रेस्ट मिळते. 11 ते 5 दुपारच्या वेळेला गायांना काहीच घालत नाही? नाही. गव्हाणीत पाणी सोडलं जातं. 11 वाजता गाया धुवून झाल्या की गव्हाणीत पाणी सोडलं जातं आणि 5 वाजता ते पाणी सोडलं जातं. आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तुमचा दिनक्रम कसा असतो? 5 वाजता परत तसंच रिपीट खुराक घालणे, खुराक घातल्यानंतर कुट्टी घालणे, कुट्टी घातल्यानंतर मिल्किंग आणि मिल्किंग झाल्यानंतर तुमचं गायांची दावी सोडून देणे आणि मुक्त गोठ्यात घालवणे. रात्री मोकळ्या असते गाया आणि दिवसभर? रात्री पूर्ण मोकळ्या गाय असतात. माझा आता तरुणांना एकच विनंती आहे की तुम्ही धंदा करा, पण नियोजन करून करा. घरातून पैसे मिळतात म्हणून मी 10 गायी आणायच्या आणि कामगार ठेवायचा आणि बिलं आली की आपलं मला एवढं परवडतं तेवढं परवडतं आणि कामगार ठेवायचे आणि हे करायचं. परत भाकड काळात येतो त्यावेळेला काय होतं, कामगाराचा पगार भागत नाही, जनावरांचं ते होत नाही. मग परत ते जनावरांचं हाल होतं. परत ते म्हणतात की गोट्यात परवडत नाही. गोट्यात परवडत नाही असं काय नसते, पूर्व नियोजन नसते. नवी पिढी काय होते, आता नोकऱ्या गावत नाही त्यामुळे काय होतात, आईवडिलांच्याकडं पैसे मिळतात किंवा कर्ज काढतात आणि हे व्यवसाय चालू करतात. आणि ह्या व्यवसायात कसं करते, पहिल्या 4-6 महिन्यात फायदा दिसतो आणि त्या पैशाचं नियोजनच ते करत नाही. त्यामुळे ह्यो जरा व्यवसाय त्याचा हे होतं. मग ते माणसं म्हणतात की ह्या धंद्यात परवडत नाही, हा तोटा धंद्याचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाचं पण जरासं दुर्लक्ष आहे याकडे. सरकारला तुमचं काय सांगणं आहे? सरकारला एवढंच सांगणं आहे की दुसऱ्याच्या हातात हा धंदा आहे म्हणून शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय दिला जातो. आता 5 रुपयाचे गायाला अनुदान देणार आहे ते डायरेक्ट जर दरच वाढवून दिला तर तो फायद्याचा ठरेल ना? म्हणणं आहे की सरकारनं 5 रुपये दर जरा अनुदान देऊ नये, त्याच्यापेक्षा गायींच्या खाद्यांना
10 रुपये अनुदान द्यावे. महत्वाचा प्रश्न आहे. हां, गायींच्या खाद्यांना 10 रुपये दर द्यावे. आणि जर तुमचं गाईचं दूध 50 रुपये पॅकिंगने जर जात असेल तर शेतकऱ्याला तुम्ही 40 रुपये का देऊ शकत नाही? 10 रुपयेमध्ये तुमचं परचेसिंग, ट्रान्सपोर्ट हे होऊ शकतं. हे जग जाहीर आहे. पण हे सगळं राजकारण आहे. एका पोत्याला किती खर्च येतो खाद्याच्या सरासरी? आता बाहेरलं गोळी पेंट जर घ्यायचं म्हणलं तर तुमच्या माहितीसर सांगतो 1500 ते 2000 रुपये गोळी पेंट जातं. सरकी पेंट सांगितली जाते 40 किलो, पण असते 38 किलो. त्यात पण भ्रष्टाचार चालू आहे. त्यात पण भ्रष्टाचार आहे. बरं, आता गहू वाटता 1450, म्हणजे जनावरचा गहू वाटता 2 नंबर क्वालिटीचा, आणि तो तुम्हाला 30 आणि 31 रुपयाने मिळतो. सगळं विकत घेऊन जर दूध व्यवसाय करायचा म्हटलं तर परवडेल का एखाद्याला? जर शहाणा माणूस असेल तर परवडेल. जर स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कष्टावर करणार असेल तर. आता जे नवीन नवीन मुलं आता या व्यवसायात यायला लागले त्यांना तुमचं काय सांगणं आहे? ना की स्वतःच्या हिमतीवर जर करणार असेल आणि जर पैशाचं नियोजन करणार असेल तर त्या माणसाला संपूर्ण 100% जरी विकत घ्यायचं म्हणलं तरी करू शकतो. फक्त खाद्य त्याने स्वतः फिडिंग केलं पाहिजे. कंपनीचं खाद्य घेऊन जर तुम्ही जर व्यवसाय करायला लागला तर अजिबात ह्या धंद्यात तुमच्या बरकत येत नाही. सगळं फिडिंगवरच जातं. आजकालची मुलं नोकरी नाहीत म्हणून आता या व्यवसायामध्ये यायला लागलेत, तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे? त्यांचं म्हणणं चांगलं आहे. तुम्ही 10 मुलं जर ह्या व्यवसायात उतरत असला तर 5 मुलं व्यवसायात उतरा, 3 माणसं मार्केटिंगमध्ये उतरा आणि 2 माणसं ह्या संपूर्ण ह्याच्यावर गायडन्स करण्याचं हे करा. तुम्ही 10 जणांचा ग्रुप करा आणि हे धंदा करा. 5 जण तुम्ही 10 गाया घ्या, 3 जण तुम्ही मार्केटिंग करा आणि 2 जण विक्रीचा धंदा करा. 10च्या 10 जणांनी जर गाया घेतल्या तर ट्रान्सपोर्ट कोण करायचं, मार्केटिंग कोण करायचं, विक्री कोण करायचं? त्यापेक्षा तुम्हीच परचेस करा. म्हणजे तुम्ही गाई सांभाळा, तुम्हीच त्याचं उत्पादन करा, तुम्हीच त्याचं बाय प्रोडक्ट करा आणि तुम्हीच त्याचं विक्री करा. आणि ह्या 4-5 तरुणांनी असं एकत्र येऊन जर हा व्यवसाय केला तर 100% ही मधली साखळी आहे ती खडबडून जागी येईल. आता शासनाचं 2 कोटी काहीतरी सबसिडीचा प्लॅन आहे. कुठलाही दूध संघ अजिबात उत्पादकाला माहिती देत नाही. आता हे याच्यामध्ये कसं आहे, 5 एकर जमिनीची हे आहे, 8 आहे. मग आता 5 एकर जमीन एकाच्या नावावर नसते. आता ह्या धंद्यात उतरणार आहे म्हणजे याचा अर्थ तो 1 एकर 2 एकर 20 गुंठे ह्याच्यातला आहे. मग भले 5 एकर जमिनीसाठी 4 जणांना एकत्र यायला लागेल, 5 जणांना एकत्र यायला लागेल, 7 जणांना एकत्र, त्या सर्वांनी एकत्र या, त्याचा गट करा आणि तुम्ही ते शासनाचं प्रकरण करा. शासनाची सबसिडी 2 कोटी आहे, बँकेचं लोन 2 कोटी आहे आणि 5 ते 7 जणांमध्ये 50 लाख रुपये स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे. जर हा तुम्ही केलं तर 2 कोटी सबसिडी मिळेल. 5 जणांच्या डोक्यानं काम केलं तर तुम्हाला प्रत्येकाच्या नियोजनाने तुमचं व्यवस्थित धंद्याची घडी होईल. आणि ज्या वेळेला तुम्ही जनावरं करता त्यावेळेला प्रत्येक वर्षी किमान 2 पाडी ते 5 पाडीचं संगोपन झालं पाहिजे. तुम्ही पाडी संगोपन करता का? हो, मी पाडी संगोपन करतो. आणि मी आवर्जून सांगेन की पहिल्या ज्या गायी येतील त्यांची वासरं ठेवायची, पाठीमागची वासरं जे गरजू आहेत त्यांना सांभाळायला देणे. सगळी जर तुम्ही वासरं सांभाळायला लागला तर परत तुमच्या गोट्याचं आर्थिक नियोजन बिघडणार. कारण पाडी जर सांभाळायची असेल तर मिनिमम 5 लिटर ते जास्तीत जास्त 9 लिटर दूध पाजलं तर ती पाडी चांगल्या क्वालिटी. एका पाडीला सुरुवातीपासून किती महिन्यापर्यंत पाजायचं? माझ्या अनुभवानुसार 4 महिने पाडीला जर दूध तुम्ही चांगलं पाजला तर तुम्हाला 13 ते 14 महिन्याच्या पाड्या ह्या साईजच्या तयार होतात. हे तुमच्या घरचीच आहे का पाडी? संपूर्ण माझ्या घरचे तयार. किती वर्षाचे आहे? ही सुद्धा माझी घरची तयार आहे, दुसऱ्या येताची आहे, साईदाती आहे. ह्या सगळ्या तुमच्याच गाय आहेत त्या? आणि आज तिचं मिल्की कॉम्पिटिशनमध्ये 36 लिटरला वर दूध भरलेलं आहे. 36 लिटर दूध कोणत्या त्या गायीनं दिलंय का? 36 लिटर दूध भरलेलं आहे. चांगलं दिलंय दूध. रोजचं कलेक्शन किती आहे तुमचं? माझं आता 10 गायींचं दूध आहे. 10 गायींच्या मध्ये माझं 216 लिटर दूध आहे. दोन्ही माझा सरासरी गोटा आता 21 लिटरनं चालतोय, 22 लिटरनं चालतोय. हे साधारणतः सरासरी 21 लिटरनं चालते. सगळ्या महिन्याला खर्च पाहून तुम्हाला किती फायदा होतोय? सरासरी माझा खर्च दूध बिलाच्या 70% जातो, 30% प्रॉफिट राहतो. 70% खर्च होतोय तुमचा? खाद्य वगैरे सगळं तुम्ही वैरण वगैरे सगळं विकतच घेता का? माझं आता 100% सगळं विकत आहे. मी घरच्या वैरणीला हात लावलेला नाही, कारण यंदा पाऊस नाही. कारखाना बंद झाला की वैरणीची टंचाई बसणार आहे, हिरीचं पाणी कमी येणार आहे. तेव्हा माझ्या रानातली जी हत्ती गावातून ही आहे ती मी तसंच स्टोअरला ठेवलेलं आहे.
आत्ता जी बाहेरली वैरण आत्ता जी मिळते ती मी आत्ता संपूर्ण खरेदी करून घालायला चालू केली आणि घरची वैरण मी तशीच ठेवली आहे. कारण अनेक महिन्यानंतर चाऱ्याचा प्रश्न मोठा उद्भवणार आहे. अजून 2 मी महिन्यानं आधीच नियोजन करून ठेवले, कारण जुलैपर्यंत हे आपल्याला बाजार आहे. कारण पाऊस पडल्यानंतर काही लगेच चारा येत नाही. त्यामुळं एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने चाऱ्यासाठी चांगला संघर्ष करायला लागणार आहे. दुष्काळ पडणार असं तुम्हाला वाटतंय का? पाऊसच नाही ना यंदा, त्यामुळे आता हिरीला पाणी कमी आहे. त्यामुळे आता कारखाने सुद्धा यंदा 2 महिने लवकर बंद झाले. आता 4-8 दिवसात कारखाने बंद होतील. एप्रिलमध्ये महिने बंद होणार आहे. आता मार्चमध्येच कारखाने बंद पडायला लागले. यंदा ऊसाचं उत्पादन पण कमी आहे. गाईचं दूध पण रतीबाला घालतो 50 रुपये लिटरनं माणसांना पोच करतो आणि म्हशीचं 70 रुपये लिटरनं घरपोच दूध करतो. माझ्याकडं जवळजवळ 16 वर्ष झाले माझी रतीप आहे. माझे जवळजवळ 42 लिटर रतीप आहे आणि गाईचा 16 लिटर रतीप आहे. मला रतीप मी वाढवलेलं नाही. जे क्वालिटीचं घेतात त्यांनाच मी देतो. मी रेट पण आहे ठेवलेला. पिशवीपेक्षा 2 रुपये जास्त आहे. गाईचा 48 आहे, मी 50 रुपये ठेवला आहे. म्हशीचा 68 रुपये पिशवीचा आहे, मी 70 रुपये ठेवला आहे. पण माझा म्हशीचं जे दूध आहे ते 6-7 ते 7-2 ह्या फॅटचं दूध असतं आणि गाईचं 3-5च्या फुडलं 8-8 SLFच्या हेच असतं. दर काय आता शासन 31 रुपये देतंय. त्यात संघाचं काय होतंय ते काय सगळं जग जाहीर आहे. त्यामुळे काय नाही, ह्यात काय आपला दोष नाही, सगळा शेतकऱ्याचा दोष आहे. मी शासनाला पण दोष देणार नाही. शेतकरी जागरूक होत नाही, कारण आपल्याच मतदारसंघातलं आपलंच संघ, त्यामुळे माणूस गप असते आणि पर्याय नाही. व्यापाऱ्याचा माल तुम्ही दुकानात महिना ठेवू शकताय, त्याला काही होत नाही. पण शेतकऱ्याचा असाही माल आहे की सकाळी काढला की तो 4 तासात गेलाच पाहिजे, नाहीतर तो दूध नाशवंत आहे. आणि हा आपला धंदा आहे जो दुसऱ्याच्या जीवावरला आहे. ह्याच्या बाबतीत मी सांगू शकेन की शासनानं शेतकऱ्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बाबा शेतकऱ्यांना हे वाळवा तालुका आहे. वाळवा तालुक्यात बाबा एक 10 ग्रुप तयार करणे बाबा, उत्तर, दक्षिण, पूर्व. आणि ह्या ह्याच्यात तुम्ही बाय प्रोडक्टला बाबा जे तरुण बेरोजगार तरुण आहेत बाबा, त्यांना नोकरी नाही, पण ह्या धंद्यात त्यासनी उतरायला लाज वाटते. बाबा राहून दे, तुम्हाला ह्या धंद्यात तुम्हाला करू वाटत नाही, तर तुम्ही 10 तरुण असं करा की त्यात पूर्व बाजूचे किंवा दक्षिण बाजूचे तुम्ही दूध गोळा करा, त्याचं बाय प्रोडक्ट बनवा आणि त्याचं जे काही ही होईल तो फायदा तुम्ही त्या भागातल्या त्या माणसांना द्या, त्यांना सभासद करून घ्या की शेतकरी पण वर खुश होतील, शेतकऱ्यांचा पण आर्थिक पाया उंचावेल. आणि दुसरी गोष्ट, जे मध्ये जो भ्रष्टाचार होते आणि शेतकऱ्याच्या नरड्यावर जे पाय देण्याचा अप्रत्यक्ष हे झालं ते कुठेतरी त्याला आळा बसेल. एक असं म्हणायचं, जी तयार करतो त्याला विकाय येत नाही, जी विकतो त्याला तयार करता येत. कोण म्हणलं विकाय येत नाही? आता ऑनलाईन आपल्याला सगळी लायसन मिळतात, सगळे मिळतात. माणूस कागदपत्रच पोच करायचं आहे. तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट तयार करू शकताय की? स्वतःचं प्रोडक्ट तयार करू शकतोय ना. हा तेच ना. कोणी सांगितलं? भांडवल तेवढं नसते शेतकऱ्याकडे, तीच प्रॉब्लेम. मग सरकारने यावर काय तर उपाय म्हणून कर्ज दिलं पाहिजे ना. 2 कोटी रुपये देते सबसिडी, 2 कोटी बँक देते आणि 50 लाख आपण घालायचं. एवढ्या एका ह्या धंद्यात उतरणाऱ्या नसत्या. तुम्ही 5-10 जणांचा ग्रुप करा. 5 एकर जमिनीची हे आहे, 50 लाख 10 जणांचा गोळा होते ते 50 लाख गोळा करा. ते जी फाईल तयार करा ती बँकेत द्या आणि ते त्यासाठी सांगलीत एक संस्था आहे, परत इस्लामपुरात एक संस्था आहे, ते करून देतात तुम्हाला सगळं नाममात्र तुमचं कमिशन घेऊन ते तयार करून देतात. संस्थेचं नाव सांगा. मराठा म्हणून हे कर्ज देते का ते सगळं तुम्हाला नाममात्र फी घेऊन तुम्हाला पूर्ण फाईल तयार करून बँकेतून सँक्शन करून देतात. पत्ता सांगता का जरा, म्हणजे लोकांना पण समजेल. मी तुम्हाला हे देतो. राष्ट्रीय गोकुळ मिशन गाय म्हैस पशुसंवर्धन व्यवसाय, 2 कोटी बँक, 2 कोटी सबसिडी, 50 लाख स्वतःचे भांडवल, अटी 5 एकर जमीन असल्यास, नसल्यास तर अग्रीमेंट करा तुम्ही, रजिस्ट्रेशन भाडे तत्वाचं, ते सुद्धा तुम्हाला चालते. गाय 200 किंवा गाय 100 म्हैशी 100 ह्यासाठी तुम्हाला होते. मराठा छावणी सामाजिक संस्था सांगली ही सांगलीला संस्था आहे, ही तुम्हाला नाममात्र फीवर करून देते. मोबाईल नंबर सांगा. तुमचा मोबाईल नंबर सांगा की? माझा मोबाईल नंबर आहे 9226 73 76 79. अनेकदा 92 26 73 76 79. तानाजी नांगरे,
मुक्काम पोस्ट उरून इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. जर नवउद्योजकांना जर काही करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. मी तुम्हाला त्याबद्दल गायडन्स करू शकतो. धन्यवाद दादा, तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. थँक्यू. नमस्कार.